तर भाऊ ज्या पण दिवशी मी निवांत फकाट झोपाचं नियोजन लावतो का त्या दिवशी मला आणायला तर पप्पा कुठं तर घेऊन जाते ते बरं का. तसं बघायला गेलं तर सोलापूरमध्ये दोघाचं पण काम बरं का. पप्प्याचं पण काम आहे माझं गाडीचं थोडंफार सामान आणलं. त्याच्या अगोदर दारपामध्ये गॅरेजमध्ये थांबलो बरं का. अक्षरशः माझी गाडी पूर्ण भोंगळी करून टाकली होती बरं का. प्रदीप शेठ काय करायला लागलो होतं गाडीला त्यांनाच माहित बरं का. लय बेकार वाटायला लागलो होतं मला. पण पप्प्या काय म्हणला माहिती का, रोड नको बाळा आपण सोलापूरला जाऊ. चल मला आता जायचंय म्हणल्यावर जाणारच आपण. जसं का सोलापूरमध्ये आलो का पहिलं तर पेट्रोल टाकून घेतला डायरेक्ट नाश्त्याला आला. मी तर काय करणं येताना दाबून जेवण आलो होतो बरं का. पण पप्प्यामुळे थोडाफार मला खावं लागतंय. अबे पप्प्या मसाला टाका लागला का भाकरीवर पीठ टाका लागला वरनं वाताच लागला किती पण. आणि दालचा राईस खायचं म्हणलं का नुसता कधीच खायचा नाही हो. दालचा राईस घ्यायचा त्याच्यासोबत बटाटे भजी असलं क्वालिटी लागते तुम्हाला सांगतो. आणि जिम चालू केल्यापासून का नाही काय केलं माहिती का, चहा बी सगळं सोडून दिलं बरं का. लय दिवसात प्यायला लागलो इथला क्वालिटी असते चहा. पण माझ्या मनामध्ये एकच भीती आहे हो, पप्प्या आता सोलापूरमध्ये कुठं कुठं फिरवतंय का त्याचे त्यानं मला काय सुद्धा सांगत नाही. चल म्हणतंय गाडीवर बस माझी मी फिरवतो तुला सगळं. आणि जसं का पहिल्या दुकानामध्ये आला का इथं तुम्हाला सांगतो एवढं मटेरियल होतं, फॅन बोर्ड अजून काय काय ऑल लाईट सगळं होतं. काय घ्यावं काय नको वाटायला लागलो. तो ऑर्डर दिला नीट निघून आलो तिथं दुसरीकडे. आणि दुसऱ्या दुकानामधून रिपेअरिंगची जेवण तर काढतोस घेतली, मिक्सरची बटणं बिटणं घेतली, नीट दुसरीकडे निघाला. आणि तिथनं पप्पो कुठे घेऊन आला माहिती का, डायरेक्ट गाठीवरच्या दुकानावर भरपूर सामान भेटते तर काय पण मागा की तुम्ही. पप्प्या डायरेक्ट आला का 10 लिटरच्या कूलर पुढे उभा राहिला. सरक म्हणलं तुला तेवढ्या वाऱ्यानं काय होणार नाही, पण मला मस्त गार वारा लागते त्यामुळे मीच उभा राहिलो तिथं. आणि माझ्या खोलीमध्ये एक लाईट जी लावली होती काय ती पूर्ण खराब झाली होती त्यामुळे दुसरी लाईट घेतलो. और जैसे ही गाडी पर बेटा मेरे को लगा मेरे कुले का आमलेट हो गया. असलं बेकार गरम झालं होतं शेट तुम्हाला सांगतो काय सांगण्यासारखं नाही. आता तुम्हाला वाटा लागला असेल मी असं येड्यावनी का बसलो, तर काय सुद्धा विषय नाही. पप्पू तिकडे सामान आणायला गेलाय त्यामुळे तोपर्यंत म्हणलं मस्तपैकी पाणी बिनी प्यावं त्याशिवाय काय गार वाटणार नाही मला. पण पप्पू शेटची काय लक्षणं दिसेना त्यामुळे मी डायरेक्ट मालकाकडे आलो सामान घेतलो. आणि तिथनं पप्पू दुसरीकडे घेऊन गेला. तिथनं पण थोडंफार सामान घेतला. नीट गावाकडे निघू म्हणलं आता काय थांबायचं नाही कुठं सुद्धा. आणि सोलापूरमधनं बाहेर निघताना हॉटेल अँबॅसेडर पाशी आम्हाला ट्रॅफिकवाली दिसली. पण पप्पू म्हणला मी वाघ आहे म्हणला, आपल्याकडे लायसन आहे त्यामुळे कोणच अडवू शकत नाही आपल्याला. आणि नंतर थोडं पुढे गेलं का गोगाल घ्यायला थांबलो. भाई ऍड्रेस सांगता तेवढा नीट आहे का तुम्ही. नाव काय म्हणलं बस तुमचं? गंदेवाड. कुठं थांबता तुम्ही? बाळे ब्रिजच्यावर. तुम्हाला जर गॉगल घ्यायचे असतील तर बाळ्याच्या इथं पुलाखाली तुम्हाला गॉगल भेटून जातील. रेट बरोबर लागतील काय प्रॉब्लेम नाही. बस चला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा मला. वो अलग ही लेवल का बंदा था. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि आपल्यापैकी एकदा अवश्य भेट. आता भाऊ बोलला म्हणल्यावर तुम्हाला लाईक शेअर फॉलो तेवढं करावं लागतं बरं का. भावानं गॉगल तेवढा चुम्मेश्वरी दिला होता बरं का. अबे पप्प्या गावाकडे जाईपर्यंत किती जागी थांबतो काय माहिती, पण कशासाठी थांबलो माहिती का, थोडं पान खावं म्हणलं त्यामुळे थांबलो होतो. अजून थांबलो बघा ना वडाळ्यामध्ये मला थंड पिऊ काय तर त्याच्या आईला त्याच्यामुळे थांबलो बरं का. अजून एकदा दारफळमध्ये थांबला होता. दारफळमध्ये कशासाठी थांबला माहिती का, गाडीचा काय उठा ठेवा केला बघा म्हणलं. पण भैया साहेब जेवत बसलो होते त्यामुळे म्हणलं जाऊ दे म्हणलं निवांत जेव. भैया जेव म्हणलं पण भैयाला म्हणलं नको म्हणलं मी काय खात नाही म्हणलं, आता लोणचं खातो तेवढं. भाऊ मी तर काय दुकानात येऊन निवांत फकाट पडणार आहे. पण तोपर्यंत तुम्हाला लॉग आउट लागा, लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.